नमस्कार मित्रांनो, मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूबवरती खूप दिवस झाले राव शेतावरचे ब्लॉग पडलेलेच नाहीत बरं का। काही टाईम भेटला होता तर आमचा थोडा फिरण्यामध्ये वेळ गेला आणि काही वेळ सोयाबीन काढण्यामध्ये गेला, उडीद काढण्यामध्ये गेला। तर आता थोडा भेटलाय बरं का आपल्याला मोकार टाईम। तर आपल्या शेतामध्ये कांदा लागवड चालू आहे बरं का। आणि आपण कांद्याचं रोप उपडून तिकडं बायावाला नेऊन देतोय बरं का। आणि त्यांना रोप व्यवस्थितरित्या पुरवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय राव। आणि ह्या वर्षी शेती करणं खूपच अवघड झालेलं आहे आणि कांदा लागवड 1 ते 1.5 महिन्यानं पुढे गेलेली आहे बरं का। मागटल्या महिन्यातच कांदा लागवड व्हायला पाहिजे होती, पण पावसामुळं खूप शेतकऱ्याला त्रास झालेला आहे राव। आणि आता बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्याकडे कांदा रोप आहे त्यांच्या वावराला पूर्ण पाणी लागून गेलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे कांदा रोप नाही त्यांची वावराला पाणी नाही, त्यांची वावरं व्यवस्थित आहे ती बरं का। आणि कांदा रोप पण राव खूपच महागलेला आहे। एक सारा नाही म्हणलं तर 2,500 ते 3,000 रुपयाला एक सारा आहे बरं का। तर आपण पण थोडं रोप टाकलं होतं 5 किलो, तर त्यातलं 3 किलो रोप चांगला आलेला आहे, 2 किलो रोप पाणी लागून गेलेला आहे बरं का। तर चला म्हणलं जसं असेल तसं आपण कांदा लागवड करून घ्यावी आणि कांद्याचं रोप पण आपल्या चांगला आलेला बरं का, एकदम मोठ्या प्रकारे। आणि रोग वगैरे काहीच ह्याला पडलेला पण नाही, याच्या मुळ्यासुद्धा व्यवस्थितरित्या चालू आहे त्या बरं का। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा शेतामध्ये कांदा लावत असताना तुम्ही जर कुठलं रोप विकत घेऊन लावत असाल तर त्या रोपाचं परीक्षण व्यवस्थितरित्या करा बरं का। त्याच्यावरती रोग पडलेला आहे का, त्या रोपाच्या मुळ्या व्यवस्थितरित्या चालू आहेत त्या का, हे तुम्ही एकदा तपासणं गरजेचं आहे बरं का। तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। तर रोपाच्या मुळ्या उपसल्यानंतर पूर्ण पांढऱ्या मुळ्या असल्या तरच रोप घ्या बरं का। कारण ज्या रोपाच्या मुळ्या पांढऱ्या शुभ्र आहेत तेच रोप व्यवस्थितरित्या चिटकत आहे, त्याची प्रतिकारशक्ती पण वाढलेली असते आणि असंच रोप घेतलं पाहिजे। आणि ज्या रोपाच्या मुळ्या तांबडत पडले त्या, म्हणजे ज्या रोपाच्या मुळ्या पांढऱ्या नाही त्या, ती रोप जास्त करून तर करपून जाण्याची शक्यता आहे बरं का। कारण आता सध्या पाऊस भरपूर चालू आहे आणि त्या रोपाचा ग्रोथ व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे ते रोप जळून जातं आहे। तर रोपाच्या मुळ्या पांढऱ्या शुभ्र आणि चालू मुळ्या लागते त्या, तरच ती रोप व्यवस्थितरित्या चिटकते बरं का। मस्त राव, आमच्या पण वावरातल्या आता लागवड चालूच आहे कांद्याची आणि रोप उपसतोय आपण। तुम्हाला रोप दाखवण्याचा प्रयत्न करतो। पूर्ण मोठं रोप झालेलं आहे आणि ह्याला काय नाही, आपण फक्त 2च फवारण्या केलेल्या आहेत बरं का। आणि आजकाल राव कांद्याला भरपूर रोग पण येत चालले ते बरं का। कुठं दवण्यास रोग पड, कुठं करपा पड, कुठं बुरशी पड, कुठं कांद्याची शेंडच जळून जा, कुठं पाती त्याच्या मुरळून पडते त्या। खूप कांदा पिकवायचं पण एवढं सोपं राहिलेलं नाही, खूपच कांदा पिकवणं अवघड झालेलं आहे बरं का आताच्या काळाला। आणि आम्ही कांदा लागवड करतोय तर काही इथले आपलेच लोक म्हणतायत त्यांच्याकडे कांदा लागवडीसाठी वावरं नाहीत, रोप नाहीत, तर ती लोक म्हणतायत कांद्याला ह्या वर्षी भाव येणार नाही, कांद्याची निर्यात होणार नाही, कांदा लागवड करू नका, आवून तावून असं बोलत राहतात बरं का। पण असू द्या राव, भाव येऊ अगर नाही येऊ, पण कांदा लागवड हे आपला नाद आहे बरं का आणि ते आपण नाद पूर्ण केलाच पाहिजे। त्याच्यामुळं आपण सुद्धा कांदा लागवड करतोय बरं का। आणि मित्रांनो, असेच आपल्या शेतीवरचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका। चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।